आज आपण मस्त अशी ही प्रोटीनने भरपूर असणारी नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत. नमस्कार, काजल्स रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. रोज रोज लहान मुलांच्या डब्याला किंवा नाश्त्याला काय बनवावं हे सुचत नसेल आणि त्यात ते हेल्दीसुद्धा असलं पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी. एकदम हेल्दी अशी रेसिपी आहे. लहान मुलांच्या वाढीसाठी एकदम उपयुक्त. त्यामुळे तुम्ही त्यांच्या नाश्त्यासाठी बनवा किंवा डब्यासाठी एकदम मस्त रेसिपी आहे. रात्री फक्त डाळ भिजत घातली ना, तर सकाळी तुम्ही ही रेसिपी अगदी 10 ते 15 मिनिटात बनवू शकता. एकदम मस्त रेसिपी आहे. रेसिपी संपूर्ण पहा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. रेसिपी थोडी जरी आवडली ना, तर रेसिपीसाठी एक लाईक जरूर करा. चला तर मग या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी अर्धा कप मुगाची डाळ 4 ते 5 तास पाण्यामध्ये भिजत घातली होती. डाळ आपली छान अशी भिजली गेलेली आहे. याच्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे. जर तुम्हाला सकाळी लवकर नाश्ता बनवायचा असेल ना, तर तुम्ही रात्रीसुद्धा ही डाळ भिजत घालू शकता. इथे मी अर्धा कप मुगाची डाळ घेतलेली आहे. त्यासोबत 2 हिरव्या मिरच्या, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा आणि 1 मूठभर पालक घेतलेला आहे. पालक निवडून स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. हे सगळं आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. एका भांड्यामध्ये होणार नाही, 2 भांड्यामध्ये आपल्याला हे करून घ्यावं लागेल. गरजेनुसार याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. जसं आपण डोशाचं बॅटर बनवतो ना, त्याचप्रमाणे आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे. इथे मी हे मिक्सरला बारीक असं वाटून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. अर्धी डाळ घालायची, अर्धा पालक घालायचा, हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक घालायचं आणि गरजेनुसार पाणी घालून आपल्याला हे मिक्सरला बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे. इथे मी हे एक भांडं करून घेतलेलं आहे. उरलेलं पण मी याच पद्धतीने करून घेते. इथे मी सगळं हे असं वाटून घेतलेलं आहे. अशा पद्धतीचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे पातळ असं हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. जास्तही पातळ बनवायचं नाही. अशा पद्धतीने आपण जसं डोशाचं पीठ बनवतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता. अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. इथे आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण लगेचच हे बनवायला घेऊयात. गॅसवरती तवा मी आधीच गरम करायला ठेवून दिला होता. तवा गरम झालेला आहे. तव्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. याच्यावरती आपल्याला हे 1 चमचाभर मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि हलकंसं हे पसरवून घ्यायचं आहे. इथे मी असे हे छोटे-छोटेच बनवून घेत आहे. आणि वरून आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. थोडंसं बारीक चिरलेलं टोमॅटो आणि बारीक चिरलेली शिमला मिरचीसुद्धा घालत आहे. सगळ्या भाज्या घालून झालं ना, की वरून उलटण्याने आपल्याला हलक्या हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे. म्हणजे जेव्हा आपण हे उलटवतो ना, तेव्हा याच्यावरती ज्या आपण भाज्या घातल्या आहेत ना, त्या पडल्या जात नाहीत. छान याला चिकटल्या जातात यासाठी. आणि वरची बाजू पूर्णपणे सुकल्यानंतरच आपल्याला याच्या साईडून तेल घालायचं आहे आणि हे उलटवायचं आहे. इथे आता तुम्ही बघू शकता की वरची बाजू पूर्णपणे सुकलेली आहे. साईडने आणि वरून थोडंसं तेल घालून घेऊयात. अर्धा चमचा इतकं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. मीडियम गॅसवरती छान असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. हे आता आपण उलटवून घेऊयात आणि या वरच्या साईडनेही आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. खालची बाजू इथे छान अशी भाजली गेलेली आहे. थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे. म्हणजे छान अशी खालची बाजूही भाजली जाईल. दोन्ही साईडने आता व्यवस्थित भाजून घेऊयात. इथे आपलं हे दोन्ही साईडने छान असं भाजलं गेलेलं आहे. तुम्ही बघू शकता. हे भाजलं गेलेलं आहे. काढून घेऊयात आणि उरलेले पण आपल्याला याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत. इथे मी तुम्हाला अजून बनवून दाखवत आहे. एकच आपण बनवलं तर साईडचा तवा आहे ना, तो रिकामा राहतो. यासाठी मी यावेळेस आता 2 बनवत आहे. त्यामुळे आपले लवकरही बनले जातील आणि साईडचा तवा आहे तो रिकामाही राहणार नाही. एका वेळेस तुम्ही 2-3 असेही बनवू शकता. तवा जर मोठा असेल तर एका वेळेस 2-3 होऊन जातात. जर तवा छोटा असेल तुमचा तर एका वेळेस एकही तुम्ही बनवू शकता. आणि लहान मुलांसाठी बनवत असाल तर असे छोटे बनवा आणि मोठ्यांसाठी बनवत असाल तर थोडे यापेक्षा मोठे बनवले तरीही चालेल. आणि याच्यावरती तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या घालू शकता किंवा ज्या घरी असतील ना त्या भाज्या वापरल्या तरीही चालेल. इथे मी हे बनवण्यासाठी कास्ट आयर्नचा तवा वापरलेला आहे. तुमच्याकडे जर असा तवा नसेल ना तर तुम्ही नॉनस्टिक तवासुद्धा वापरू शकता. एक साईडने आपले छान असे भाजले गेलेले आहेत. उलटवून घेऊयात आणि दुसऱ्या साईडनेही आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. दुसऱ्या साईडनेही छान असे भाजले गेलेले आहेत. काढून घेऊयात आणि उरलेले पण आपल्याला याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत.
इथे मी हे सगळे असे बनवून घेतलेले आहेत. मस्त असे हे तयार होतात. अजिबात तुटले वगैरे जात नाहीत. छान असे हे तयार होतात. एकदम मऊ लुसलुशीत असे हे तयार झालेले आहेत. तुम्ही ते बघू शकता. अजिबात चिकट किंवा घशामध्ये दाटल्यासारखे सुद्धा होत नाहीत. चवीला एक नंबर लागतात. हे तुम्ही सॉससोबत खाऊ शकता किंवा चटणीसोबत खाऊ शकता. हे तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी. अगदी झटपट असे तयार होतात. रात्री थोडीशी तयारी करून ठेवली ना, तर सकाळी 10 ते 15 मिनिटामध्ये ही रेसिपी तुम्ही बनवू शकता. एकदम मस्त रेसिपी आहे आणि त्याशिवाय हेल्दीसुद्धा आहे. त्यामुळे एकदा जरूर करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे जरूर कळवा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना, तर ही रेसिपी सगळ्यांसोबत नक्की शेअर करा आणि रेसिपीसाठी एक लाईक जरूर करा. आणि अजून आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि अजून अशा बऱ्याच रेसिपी मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत. जर तुम्ही त्या बघितल्या नसतील तर चॅनलवर जाऊन नक्की पहा. तुम्हाला नक्की आवडतील. रेसिपीसाठी एक लाईक नक्की करा. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.